श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला हनुमान जन्मोत्सवाच्या आणि चैत्र पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा दिवस बघा खूप महत्त्वाचा आहे, खूप पवित्र आहे आणि तितकाच शुभ देखील आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला संध्याकाळी एके ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि हनुमानांना एक विशेष पान अर्पण करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, अडचणी निघून जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये दिव्यासारखा प्रकाश येतो आणि अंधार निघून जातो. हा अतिशय सोपा उपाय आहे आणि तितकाच दिवस देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी अगदी मनापासून कळकळून विनंती करून सांगते की सगळ्यांनी हा आजचा उपाय आवर्जून न विसरता करावा. बघा, प्रत्येक अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दिव्याचा एक उपाय करायचा असतो. आपण दिव्याचाच का उपाय करतो, का आपण दिवा लावतो? दिवा लावण्याला बघा खूप महत्त्व आहे. आपण दिवाळीमध्ये सगळीकडे आपण दिवे पणत्या लावत असतो. तसेच बघा, आपल्या देवघरामध्ये आपण रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावत असतो. बघा, दिवा जो आहे तो एवढा महत्त्वाचा आहे की दिव्याशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही किंवा कोणताही महत्त्वाचा जो दिवस आहे तो देखील पूर्ण होत नाही. किंवा आपण कोणत्या सेवा करत आहोत, कोणतं पारायण करत आहोत ते देखील दिव्याशिवाय पूर्ण होत नाही. दिव्याच्या साक्षीने आपण सर्व काही करत असतो. म्हणजेच बघा, आपण पारायण करू, पूजा करू, कोणत्याही पूजाविधीची सुरुवात सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून करत असतो. आणि अशा काही शुभ दिवशी आपल्याला दिव्यांचे उपाय करायचे असतात. बघा, आता हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी आज तुम्ही जर असा दिवा लावला ना तर तुमच्या आयुष्यातील सगळी दुःख, संकट, विघ्न दूर होतील. तुमच्या मागे काही साडेसाती चाललेली असेल किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये काही दोष असतील तर ते 100% निघून जातील. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. चैत्र पौर्णिमेला भगवान हनुमानांचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे. त्यामुळे या खास दिवशी आपल्याला काही उपाय हे केलेच पाहिजेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, आज आपल्याला लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करून आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे मूर्तीसमोर उभं राहून जाईच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. बघा, जाईचं तेल जे आहे, जिथे आपल्याला देवाचं सामान मिळतं त्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जाईल. बघा, तुम्ही आज जाईच्या तेलाचा दिवा लावण्याचा हनुमानांना प्रयत्न करा. मान्य आहे, आज हनुमान जयंती असल्यामुळे प्रत्येक मंदिरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती गर्दी असणार आहे. अगदी छोट्यातलं छोटं मंदिर जरी असेल तरी आजच्या दिवशी हनुमानांच्या मंदिरामध्ये गर्दीही असणारच आहे. हनुमानजींना दिवा लावण्यासाठी तुम्ही मातीची पणती घेतली तरी चालेल किंवा मग जर तुमच्याकडे मातीची पणती नसेल, तुम्ही जर कणकेचा दिवा बनवला तरी सुद्धा चालेल. बघा, हनुमानजींच्या अगदी मूर्तीसमोर जरी तुम्हाला हा दिवा लावायला नाही जमला तर त्या मूर्तीच्या आजूबाजूला झाडाच्या ठिकाणी कुठेही कोपऱ्यात एक जागा बघून तुम्ही जरी हा दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालेल. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही हनुमान चालीसा नक्की पठण करा. आणि हनुमानजींची कशी पूजा करायची आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आणि बघा, आज हनुमानजींना बुंदीचे लाडू याचा नैवेद्य आणि गूळ फुटाणे हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. या नैवेद्यामुळे आपल्या कुंडलीतील शनीची पीडा कमी होते आणि आपली आरोग्य उत्तम राहतं. आयुष्यातल्या अडीअडचणी, संकट, दुःख सारं काही दूर होण्यास मदत होते. हा उपाय तुम्ही राम मंदिरामध्ये देखील करू शकता. बघा, जिथे राम आहेत तिथे हनुमान आहेत. तर त्यामुळे तुम्ही जरी राम मंदिरामध्ये हा दिवा प्रज्वलित केला किंवा हा उपाय केला तरी देखील चालेल. या उपायामुळे जीवनातील सगळ्या समस्या ज्या आहेत त्या खरंच कमी होतात. आणि यानंतर आपल्याला हनुमानजींना एक विशेष पान अर्पण करायचं आहे. आपण जे पान खातो ना तेच पान आपल्याला घ्यायचं आहे, नागवेलीचं पान. त्या पानामध्ये गुलकंद, कठ्ठन
बडीशेप, खोबरं आणि कत्री या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या मिळणार नाही. तर बघा, जिथे कुठे खायची ही पानं मिळतात किंवा एखाद्या हॉटेलच्या बाहेर बघा पान स्टॉल असते, त्या स्टॉलमधून तुम्हाला असं एक पान तयार करून आणायचं आहे. म्हणजे त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की देवांना अर्पण करतो असं एक पान बनवून द्या. या पानाच्या विड्यामध्ये आपल्याला चुना, तंबाखू आणि सुपारी या गोष्टी टाकायच्या नाहीत. बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. किंवा मग बघा, देवांना अर्पण करायचे असं जरी तुम्ही सांगितलं त्या पानवाल्याला, तर तो अगदी योग्य प्रकारे तुम्हाला पान बनवून देईल. आणि हे पान तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानजींना हे पान अर्पण करायचं आहे. हे पान अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामधील गोडवा निर्माण राहतो आणि आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत, आपले नातेवाईक, कुटुंब, नवरा बायको म्हणा, मुलगा किंवा आई म्हणा, आई वडील, वडील मुलगा किंवा आई मुलगा यांच्यातील जे नातं आहे ते चांगले टिकून राहतात. तसेच त्या नात्यांमध्ये गोडवा राहतो. तसेच आयुष्यामधील सगळी दुःख, संकट जी आहेत ती दूर जातात. त्यामुळे असे विशेष जे पान आहे ते आपल्याला हनुमानजींना अर्पण करायचं आहे. आणि या पानाच्या विड्यामध्ये एक लवंग सुद्धा टाकायची आहे. बघा, लवंग अर्पण केल्यामुळे आपल्याला जे हवं ते मिळतं. आपल्या आयुष्यातील दुःख, संकट निघून जातात. मारुती राया आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्यांचा कृपा आशीर्वाद नेहमी आपल्या डोक्यावर असतो. आणि त्यामुळे हे जे 2 उपाय सांगितलेत मी, ते अगदी सोपे आहेत. ते आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे आजच चैत्र पौर्णिमेला करायचे आहेत. अगदी सोपे. म्हणजे बघा, एक कणकेचा दिवा किंवा मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दुसरं म्हणजे पानाचा विडा हनुमानजींना अर्पण करायचा आहे. तुम्हाला जर यापैकी कोणताही एक उपाय करणं शक्य झालं तर तो करा. जरी दोन्हीही शक्य झाले उपाय करणं तर चांगलंच आहे. दोन्ही उपाय तुम्ही करू शकता. असा हा अगदी साधासोधा उपाय आहे आणि आजच्या दिवशी तुम्ही नक्की आवर्जून कराल अशी मी अपेक्षा करते. या व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगितली किंवा जे हे 2 उपाय सांगितले ते जर तुम्हाला पटले असतील, आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.